नमस्कार. मी नामदेव मच्छिंद्र काशीद, मुक्काम पोस्ट एडगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे आहे. माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2022 या वर्षी तालुका कृषी अधिकारी पदी निवड झालेली आहे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर व माध्यमिक शिक्षण हेडेश्वर विद्या मंदिर एडगाव या ठिकाणी झालेलं आहे. तसंच माझं उच्च माध्यमिक शिक्षण गुरुवर्य राप सबनीस विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणाहून 2014 साली पूर्ण झालेले. तसंच माझं डिग्रीचं शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी 2014 ते 18 या कालावधीत पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो व 2022 साली माझी तालुका कृषी अधिकारी पदी निवड झालेली आहे. ग्रामीण भागात राहून एका शेतकऱ्याचा मुलगा पहिल्याच प्रयत्नामध्ये कृषी अधिकारी होतो. हे यश तुम्ही कसं मिळवलं आणि कशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला? तर जसं पाहायला गेलं तर माझं 10वी पर्यंतचं शिक्षण हे पूर्णपणे मराठी मीडियममध्ये झालं होतं आणि त्याच्यानंतर मी सायन्सला ॲडमिशन घेतलं. सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर पूर्णपणे इंग्लिश जे समजायला थोडं कठीणच जात होतं. शेवटी कष्ट करायची तयारी असेल तर सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा एवढा काही फरक मला पडला नाही की माझं मीडियम कोणतं होतं. मला 12वीला 83% पडले होते आणि त्याच्यानंतर मग BSc ॲग्रिकल्चरला मी ॲडमिशन घेतलं. 2014 ते 18 साली BSc ॲग्रिकल्चरचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर माझं म्हणजे आधीच ठरलं होतं की जेव्हा मी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं की मला कॉम्पिटेटिव्ह एक्झामच करायच्या आहेत. पण मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायच्या आहेत म्हणून मग मी डिग्रीत पूर्णपणे फक्त कॉम्पिटेटिव्हचाच अभ्यास केला असं नाही. माझ्या जे डिग्रीचं आहे ॲक्च्युअल डिग्रीचा जो अभ्यास आहे तो पण केला सगळ्यांनी. त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्हचा थोडा अभ्यास चालू होता माझा आणि डिग्री झाली 2018ला. त्याच्यानंतर मी पूर्ण वेळ कॉम्पिटेटिव्ह एक्झामचाच अभ्यास करायचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी मी दिल्लीला गेलो, UPSCचं प्रिपरेशन चालू केलं. 2 वर्ष मी दिल्लीला राहिलो. तिकडे मी क्लासेस केले, एक अटेम्प्ट पण दिला. त्याच्यानंतर मग UPSCमध्ये म्हणजे कोविड आला. कोविडच्या नंतर थोडं स्पर्धा परीक्षांमध्ये अनियमितता आली. त्याच्यामुळे मग मी पुण्यात रिटर्न आलो आणि तिथून पुढं मग थोडी अनियमितता असल्या कारणाने आणि मग मी थोडं MPSCकडे पण वळालो. MPSCचा मी अभ्यास एकच पहिलाच अटेम्प्ट दिला होता हा. त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन होऊन गेलं आणि माझा अजूनही आता UPSCचा अभ्यास चालू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये एक न्यूनगंड असतो, स्पर्धा परीक्षांविषयी एक मनामध्ये भीती असते, तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल? स्पर्धा परीक्षांमध्ये जर आपण आतापर्यंतची जर उदाहरणं पाहिली जी की विद्यार्थी सक्सेसफुल झालेले आहेत, तर तुम्ही पाहिलं तर त्याच्यात सगळ्या पद्धतीचे विद्यार्थी सक्सेसफुल झालेले आहेत. ग्रामीण भागातून आलेले, कोणत्या मीडियममधून आलेत किंवा काय असं काही त्याचा फरक नाही. जर आपली पुढं जाऊन कष्ट करण्याची तयारी असेल आणि आपल्या काही बेसिक गोष्टी आधीपासून क्लिअर असतील तर तुम्हाला म्हणजे करू शकतो, कुणी पण करू शकतो की ॲव्हरेज मुलगासुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लिअर करू शकतो. तर तेवढं पेशन्स तुमच्याकडे पाहिजेत, कन्सिस्टन्सी पाहिजे, पर्सिवरन्स पाहिजे. बस या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. डॉक्टर, इंजिनियर ह्या ज्या काही गोष्टी आहेत याकडे न वळता आपण स्पर्धा परीक्षा करावी किंवा मग शेतकऱ्यांसाठी एक कृषी अधिकारी व्हावं, हे कधी मनात आलं आणि का? खरं तर मी जेव्हा 12वीला होतो त्यावेळेसच माझं डिसाईड झालं होतं की मला BSc ॲग्रिकल्चरलाच जायचं आहे. एक थोडासा ट्रॅडिशनल पॅटर्न सोडून कुठेतरी वेगळं काहीतरी करावं असं माझं पहिल्यापासूनच मनात होतं. त्याच्यामुळे मग मी BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं आणि माझं एम फिक्स झालं होतं पहिल्यापासूनच की मला कॉम्पिटेटिव्ह एक्झामच करायच्या आहेत. त्याच्यामुळे मग डॉक्टर किंवा इंजिनियर होऊन मला तिकडं जाऊन पण मी ते करू शकत होतो. पण माझा त्यावेळेस असा विचार होता की आपण इकडून BSc ॲग्रिकल्चर घेऊन ॲग्रिकल्चर फील्डमध्ये पण पुढं जाऊन काहीतरी करू शकतो. त्याच्यामुळे मी ॲग्रिकल्चर ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर मग मला त्याचा नक्कीच पुढं जाऊन फायदा झाला की मी कृषी अधिकारी झालो. हे पण केवळ ॲग्रिकल्चर केलं होतं म्हणून झालं. 10वी 12वीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? तर सर आता पाहायला गेलं तर 10वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा आता निकाल येईलच काही दिवसात. तर त्यांनी आता आपल्याला कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे, कोणत्या स्ट्रीमला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे याचा विचार केला पाहिजे. जसं की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा त्याच्या व्यतिरिक्त इतर डिप्लोमा वगैरे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यांना फ्युचरमध्ये जाऊन काय करायचं आहे त्याच्यासाठी आत्ताच तो डिसिजन जो घेणं गरजेचं आहे तो योग्य असला पाहिजे, कारण पुढं जाऊन त्याचा पश्चाताप होता कामा नये. जर आपण 12वीच्या विद्यार्थ्यांचं पाहिलं
तर 12वीच्या विद्यार्थ्यांचा आता इथून पुढचा जो ट्रॅक आहे, इथून पुढं खरं त्यांचं म्हणजे कलाटणी मिळणार आहे त्यांच्या करिअरला. तर मग त्यांना जर पुढं जाऊन कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे किंवा जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर पुढं जाऊन करायच्या असतील, तर त्यांचं जे काही त्यांनी आत्तापर्यंत 11वी 12वीत केलं आहे किंवा हे सगळं त्यांचा जो अभ्यास असतो तो त्यांना पुढं जाऊन उपयोगी येणार आहे. त्यामुळं पहिल्यापासूनच आपलं बेसिक क्लिअर असणं फार गरजेचं आहे. खरं तर 11वी 12वी एक्सटर्नल ॲडमिशन घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाते सध्या, यावर काय म्हणणं? जर आपण पाहिलं तर 11वी 12वीलाच जर एक्सटर्नल ॲडमिशन घेऊन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणं हे मला तर काय तितकंसं योग्य वाटत नाही आहे. कारण जर कोणतीही एक्झाम असू, JEE असू, नीट असू, तुम्ही जर फक्त थेरॉटिकल बेस जर नॉलेज घेत असाल तर त्याचा काही उपयोग होत नाही पुढे जाऊन. जर आता इव्हन कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जरी पाहिलं तर तुम्हाला जे प्रश्न असतात ते बऱ्यापैकी हे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतात. जर तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनची उत्तरं तिथं जर द्यायचे असतील तर तुम्हाला हे तुमचं बेसिक आधी जे आहे किंवा प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते तुमचं क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला खरं प्रॅक्टिकल नॉलेज जे मिळतं ते 11वी 12वी हा प्रॉपर बेस आहे तिथूनच मिळतं. त्याच्यामुळं एक्सटर्नली जर तुम्ही जर कॉलेज करत असाल आणि फक्त थेरॉटिकल अभ्यास करत असाल क्लासेसला जाऊन तर ते काही योग्य राहत नाही. तुम्ही 11वी 12वी एक्सटर्नल केली का इंटरनल? खरं तर एक्सटर्नल इंटरनल हा कॉन्सेप्ट आमच्या वेळेस तर डायरेक्ट डिग्रीलाच असायचा. 11वी 12वीला तर काही एक्सटर्नल इंटरनल असं काय नव्हतं. पूर्णपणे इंटरनली आम्हाला कॉलेज म्हणजे करायचोच आम्ही त्यावेळेस. आणि इंटरनली केल्याचा फायदा पुढे जाऊन होतोच आहे. इंटरनलीच केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण जर पाहायला गेलं तर मी माझ्या 12वीनंतर मी BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं पुणे गव्हर्नमेंट कॉलेजला. तर तिथं गेल्याच्यानंतर की प्रॅक्टिकल्स असतात. जसं की मला बॉटनी, केमिस्ट्री हे जे विषय होते 11वी 12वी ते तिथं पण होते. तिथं जे प्रॅक्टिकलचे म्हणजे जसं की आता बेसिकली आपण पाहायला गेलं तर पिपेट काय असतं किंवा काय ह्या साध्या बेसिक गोष्टी तुम्ही जर 11वी 12वीला प्रॅक्टिकलच नीट केले नाहीत तर टायट्रेशन काय असतं, पिपेट काय, कशाला काय म्हणतात हेच जर तुम्हाला कळत नसेल तर तिथं जाऊन भरपूर प्रॉब्लेम येतात. आणि हे असं एकाच फील्डचं नाही तर प्रत्येक फील्ड, मेडिकलमध्ये जा, इंजिनिअरिंग फील्डमध्ये जा, प्रत्येक फील्डमध्ये अशा बेसिक गोष्टी असतात की ज्या तुमच्या त्या 11वी 12वीलाच प्रॅक्टिकलनीच क्लिअर होऊ शकतं. सध्या MCQ बेस्ड स्टडीकडे मुलांचा भर आहे. थेरॉटिकल गोष्टी ज्या काय आहेत किंवा प्रॅक्टिकल ज्या काय आहेत ते पुढे जाऊन उपयोगी पडतील न पडतील याची काय मुलांमध्ये या मुलांना त्याबद्दल शंका असते. त्याविषयी काय बोला? कसं आता MCQ पॅटर्न हा जर आपण पाहायला गेलं तर JEE, नीट हे एक्झामसाठी MCQ पॅटर्नच आहे. तुम्हाला जर पुढे जाऊन ॲडमिशन घ्यायचं तर त्या एक्झामचं तुम्हाला मार्क चांगला असणं गरजेचं आहे. पण मग त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही जे काही लिखाणाचं आहे किंवा इंटरनल आहे ते प्रॅक्टिकल्स आहेत ते पूर्णपणे सोडून देऊन फक्त MCQचाच अभ्यास करावा. कारण जर पाहायला गेलं तर पुढं जाऊन जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जरी करायच्या असतील तर आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ह्या पूर्णपणे रिटर्न आहेत. तुम्हाला जर लिहायची प्रॅक्टिस तुमची जर 11वी 12वीपासूनच तुमची लिहायची प्रॅक्टिस जर गेली तर तुम्ही पुढं जाऊन कसं काय करणार आहेत ना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. फक्त जर MCQ आणि थेरॉटिकलच जर केलं तर जर पाहायला गेलं तर पुढं जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये प्रिलिम्स एक्झाम जी असते ती MCQ बेस आहे आणि मेन्स एक्झाम जी असते ती रिटर्न आहे. प्रिलिम्स ही फक्त क्वालिफायसाठी आहे. तुमचे खरे मार्क धरले जाणार आहेत आणि खरी तुम्हाला जी पोस्ट मिळणार आहे ती मेन्समुळे मिळणार आहे. तर मग आणि मेन्स रिटर्न आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो इंटरव्ह्यू असतो, इंटरव्ह्यू खूप इम्पॅक्ट करतो पुढं जाऊन. आणि ह्या ज्या इंटरव्ह्यूसाठी तुमचं जे बेसिक नॉलेज असतं ना म्हणजे खूप अगदी बेसिक व्हॉट इज सेल, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ डिफरंट ऑर्गेनल्स ऑफ सेल्स, हे तुमचं 11वी 12वीचे बेसिक क्वेश्चन्स आहेत. हे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या ठिकाणी असे बेसिक क्वेश्चन्स विचारले जातात. तुमचं बेसिक नॉलेज चेक केलं जातं. त्याच्यामुळे तुमचं बेसिक क्लिअर असणं हे खूप गरजेचं आहे. जे 3-3 तास प्रॅक्टिकल घेतले जातात त्यामध्ये केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल, त्याचा पुढे जाऊन कशा प्रकारे उपयोग होतो किंवा तुम्हाला कसा झाला? जर मी माझं पाहिलं माझी डिग्री अशी होती की ज्याच्यात प्रॅक्टिकलचं भरपूर नॉलेज लागत होतं. माझी ॲग्रिकल्चरची डिग्री असल्यामुळं. आणि जे इथं मी प्रॅक्टिकल्स केले ते प्रॅक्टिकल मला पुढं जाऊन त्याच्या म्हणजे हे जर मी बेसिक केलं असेल तर पुढं जाऊन तेच ॲडव्हान्स होते जरा. मग माझं बेसिक क्लिअर असल्यामुळं मला ते प्रॅक्टिकल्स करायला सोपं गेलं, पण अवघड नाही गेलं. किंवा मग जे आपण म्हणतो की एक पूर्णपणे ब्लँक जाणं आणि काय आपलं बेसिक क्लिअर असेल तिथं जाणं त्याच्यात भरपूर फरक आहे. इंटरनलला पूर्ण
नकार देऊन फक्त एक्सटर्नली MCQचा स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी तर त्यांना असा सल्ला देईल की तुम्ही पूर्णपणे रिटर्न किंवा पूर्णपणे MCQ असं काही करू नका. एक बॅलेन्स ठेवा तुम्हाला, कारण JEE नीट द्यायचे म्हटलं MCQचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला पुढं जाऊन डिग्रीला किंवा पुढं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जायचं असेल तर तुमचा रिटर्नचा अभ्यास पण असणं गरजेचं आहे किंवा MCQचा पण. त्याच्यामुळे एक बॅलन्स स्टडी ठेवा. तुम्ही पूर्णपणेच एक्सटर्नल केलं आणि फक्त MCQ केले तर ते काय उपयोगाचं नाही, किंवा पूर्णपणे फक्त रिटर्नच केलं ते काय उपयोग. दोन्हींचा एक बॅलन्स ठेवून तुम्ही आपल्याला पुढं काय करायचं आहे ह्याच्या दृष्टीने तुम्ही केलं पाहिजे. 5-5, 6-6 वर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे काही विद्यार्थी आहेत. यश मिळत नाही तरी पण त्यांची तयारी सुरूच असते. अशा विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल? बघा, आता जर पाहायला गेलं तर मी माझे स्वतःचे आता डिग्री होऊन 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मला पोस्ट मिळाली तेव्हा माझे डिग्री होऊन 5 वर्ष पूर्ण झालेले होते. तर स्पर्धा परीक्षा अशा आहेत की याच्यात वेळ कसा जातो हे कळत नाही. तर मग मी म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरून मला असं वाटतं की एक प्लॅन बी हा पहिल्यापासून आपल्याकडे असला पाहिजे, किंवा एक आपण ह्या क्षेत्रात पडतानाच एक लिमिट ठेवली पाहिजे की मी 4 वर्ष करेल, 3 वर्ष करेल, पण मग त्याच्यानंतर मी दुसरं काहीतरी बघेल. कारण हे क्षेत्र असं की याच्यात गुंतून जर पडलं तर मग किती पण वर्ष आपण गुंतून पडू शकतो. सो प्लॅन बी हा असलाच पाहिजे आणि एक लिमिट ठेवलंच पाहिजे की मला एवढे दिवस करायचे. आणि बाकी MPSC मध्ये यश मिळाल्याच्या नंतर UPSC अभ्यास सुरू आहे की सोडला आहे? नाही, खरं तर सुरुवातच UPSC पासून केली होती मी. माझं एम खरं तर UPSC पास करणं हे आहे पहिल्यापासून. तो अभ्यास तर चालूच आहे. जसं की मी आता बोललो, जर मी फक्त UPSCच करत राहिलो असतो आणि मला तर फेल्युअरच येत गेले असते तर मग माझ्याकडे प्लॅन बी नव्हता. माझा जर प्लॅन बी पाहिला तर माझा UPSC हा प्लॅन ए होता आणि MPSC जी केली तो माझा प्लॅन बी होता. माझा प्लॅन बी सक्सेसफुल झाल्यामुळं आता माझ्याकडं पोस्ट असल्यामुळं मी निवांत आहे. मी माझा पुढचा अभ्यास करू शकतो. प्लॅन बी असला पाहिजे.